नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यादव सर 5555 या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तरी या व्हिडिओला सर्व विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा व सर्व मित्रांना शेअर करा. आज आपण मराठी व्याकरणातील विभक्ती प्रत्यय पाहणार आहोत. आता विभक्ती प्रत्यय म्हणजे काय ते सुरुवातीला पाहूयात आपण. नाम किंवा सर्वनामाचा वाक्यातील इतर शब्दाशी किंवा क्रियापदाशी असलेला संबंध दर्शवण्यासाठी जोडल्या जाणाऱ्या अक्षरांना विभक्ती प्रत्यय म्हणतात. आपण मराठी व्याकरणात एकूण 8 विभक्त्या मानल्या जातात. विभक्ती तक्ता आणि त्याची उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत. आपण ते पुढे पाहणार आहोत. या ठिकाणी विभक्ती प्रत्ययाचा तक्ता आहे, तो आपण समजून घेऊयात आणि मग नंतर उदाहरणे पाहणार आहोत. सुरुवातीला आहे विभक्ती, दुसरा कॉलम आहे प्रत्यय, ते मध्ये एकवचन आहेत. पुढे आहे प्रत्यय अनेकवचन आणि त्यापुढे आहे कारक. तर ते पाहूयात आपण आता. सुरुवातीला प्रथमा विभक्ती. तर प्रथमा विभक्तीमध्ये प्रत्यय एकवचन किंवा अनेकवचन नसतो. या ठिकाणी कर्ता हा कारक असतो. दुसरा आहे द्वितीया विभक्ती. यामध्ये स ला ते हे प्रत्यय आहेत एकवचनीमध्ये आणि स ला ना ते हे प्रत्यय आहेत अनेकवचनामध्ये. यामध्ये कर्म असते. द्वितीय विभक्तीमध्ये कर्म असते. तृतीय विभक्ती आहे. यामध्ये ने, ये, से हे प्रत्यय एकवचनी आहेत, तर नी, सी, ई, ही हे प्रत्यय अनेकवचनी आहेत. यामध्ये कारक हे साधन आहे. चतुर्थी विभक्ती स ला ते हे प्रत्यय एकवचनी आहेत, तर स ला ना ते हे प्रत्यय अनेकवचनामध्ये आहेत. यामध्ये संप्रदान आणि दान, भेट या विभक्त्या येत असतात. आता या ठिकाणी द्वितीय आणि चतुर्थी यामधले प्रत्यय जे आहेत ते सारखेच आहेत, परंतु मग ओळखायचे कसे द्वितीय आणि चतुर्थी? तर यामध्ये फरक आहे. द्वितीयामध्ये कर्म येतात, तर चतुर्थीमध्ये दान किंवा भेट येत आहेत. तर याची उदाहरणे आपण पुढे पाहूत, म्हणजे आपल्याला द्वितीय आणि चतुर्थीमध्ये फरक समजणार आहे. पाचवा आहे पंचमी विभक्ती. यामध्ये ऊन, होन हे प्रत्यय आहेत आणि अनेकवचनामध्ये सुद्धा ऊन, होन हेच प्रत्यय आहेत. यामध्ये अपादान म्हणजेच दुरावा किंवा वियोग असतो. षष्ठी विभक्ती आहे. चा, ची, चे प्रत्यय एकवचनामध्ये, तर चे, ची, च्या हे प्रत्यय अनेकवचनामध्ये येतात. यामध्ये संबंध दर्शवला जातो. सप्तमीमध्ये आहेत त, ई, आ एकवचनामध्ये प्रत्यय आहेत, तर अनेकवचनी प्रत्यय आहेत त, ई, आ म्हणजे एकवचन आणि अनेकवचन दोन्हीही सारखेच आहेत. यामध्ये स्थळ आणि वेळ दाखवला जातो. त्यानंतर आहे संबोधन. तर यामध्ये एकवचनी प्रत्यय नसतो, फक्त अनेकवचनीमध्ये नो असतो. यामध्ये हाक मारली जाते अनेकवचनीमध्ये. ते आपण उदाहरणाद्वारे पुढे समजून घेणार आहोत. आपण प्रथमा विभक्तीचे वैशिष्ट्य व उदाहरणे पाहणार आहोत. या ठिकाणी प्रथमा विभक्तीला कोणताही प्रत्यय नसतो. या ठिकाणी फक्त वाक्यातील मूळ कर्ता दर्शवण्यासाठी ही विभक्ती वापरली जाते. तर याची काही उदाहरणे आहेत, ते उदाहरणे आपण पाहणार आहोत. राम आंबा खातो. या वाक्यामध्ये राम हा कर्ता आहे. त्यानंतर दुसरं वाक्य आहे गाय दूध देते. या वाक्यामध्ये गाय आहे
ते सुद्धा या ठिकाणी विभक्ती प्रथम आहे. त्यानंतर पक्षी आकाशात उडतात, यामध्ये पक्षी हा सुद्धा कर्ता आहे. दुसरं आहे द्वितीय विभक्ती. मराठी व्याकरणात द्वितीय विभक्तीचा प्रत्यय स ला ते एकवचनामध्ये दाखवतात आणि स ला नाते अनेकवचन असतो. याचा मुख्य कारकार्थ कर्म असतो, ज्यावर क्रिया घडत असते, म्हणजेच कर्मावर क्रिया घडत असते. तर द्वितीय विभक्तीची काही उदाहरणे आपण पाहणार आहोत. पहिले उदाहरण पाहूयात. आईने मुलाला जवळ घेतले. या वाक्यामध्ये मुलाला ला जो आहे तो या ठिकाणी प्रत्यय आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यास शिकवले. तर या वाक्यामध्ये विद्यार्थ्यास स जो आहे तो सुद्धा प्रत्यय आहे. तिसऱ्या वाक्यात रामने त्याला बोलवले. या वाक्यामध्ये सुद्धा तृतीय विभक्ती. मराठी व्याकरणात तृतीय विभक्ती ही क्रियेचे साधन किंवा माध्यम दर्शवण्यासाठी वापरले जाते. या विभक्तीचे एकवचनी प्रत्यय ने, इ, शी आणि अनेकवचनी प्रत्यय ने, ही, ई, शी असे आहेत. तृतीय विभक्तीची प्रमुख उदाहरणे खालील आहेत. आता आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊयात, म्हणजे तृतीय विभक्ती आपल्याला समजेल. पहिलं उदाहरण आहे, मी पेनने पत्र लिहिले. या वाक्यामध्ये ने जे आहे पेनने, पेनाने, तर ने हा जो आहे तो प्रत्यय आहे. दुसरं उदाहरण पाहूयात. तिने पोलिसाशी चर्चा केली. या वाक्यामध्ये पोलिसाशी शी जो आहे तो प्रत्यय आहे. चौथी विभक्ती आहे चतुर्थी विभक्ती. मराठी व्याकरणात चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय स ला ते एकवचनामध्ये आणि स ला नाते हे अनेकवचनात आहेत. याचा मुख्य कारकार्थ अर्थ संप्रदान म्हणजेच दान किंवा भेट देणे हा उद्देश असतो. तर चतुर्थी आणि द्वितीय यामध्ये प्रत्यय जे आहेत ते सारखेच आहेत, परंतु चतुर्थीमध्ये दान किंवा भेट दिलेली असते. चतुर्थीची काही उदाहरणे पाहूयात आपण. आजीने नातीला गोष्ट सांगितली. या ठिकाणी दान देण्याचं कार्य आहे, म्हणजेच इथे ला प्रत्यय लागलेला आहे. नातीला ला प्रत्यय लागलेला आहे. शिक्षकांनी मुलांना व्याकरण शिकवले. या ठिकाणी मुलांना ना जो आहे तो प्रत्यय आहे. पाचवा आहे पंचमी विभक्ती. मराठी व्याकरणात पंचमी विभक्तीचे प्रत्यय ओन, होन हे आहेत. जेव्हा एखाद्या नामावरून किंवा सर्वनामावरून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणे, अलग होणे किंवा तुलना करणे असा अर्थ निघतो. आंबा झाडावरून खाली पडला. या ठिकाणी आंबा जो आहे तो झाडापासून दूर झालेला आहे, वेगळा झालेला आहे, म्हणजेच आपण पंचमी विभक्तीचं हे उदाहरण पाहिलेलं आहे. दुसरं उदाहरण पाहूयात. मी मुंबईहून गावी निघालो. आता या ठिकाणी या वाक्यामध्ये मुंबईहून म्हणजेच वेगळं झालेलं आहे, हे सुद्धा पंचमीचं उदाहरण आहे. सहावं आहे षष्ठी विभक्ती. मराठी व्याकरणात षष्ठी विभक्ती ही नामाचा किंवा सर्वनामाचा इतर शब्दाशी असलेला संबंध किंवा मालकी दर्शवण्यासाठी वापरला जातो. या विभक्तीचे मुख्य प्रत्यय चा, ची, चे, च्या असे दर्शवले आहेत. आता षष्ठी विभक्तीचे काही उदाहरणे समजून घेऊयात. रामाचा बंगला आहे. या वाक्यामध्ये राम आणि चा जो आहे तो या ठिकाणी प्रत्यय आहे. माझ्या बहिणीची वही आहे. या वाक्यामध्ये बहिणीची ची जो आहे तो
प्रत्यय आहे. झाडाचे पान आहे. या वाक्यामध्ये झाड आणि झाडाचे चे जे आहे ते प्रत्यय आहेत. 7वं आहे सप्तमी विभक्ती. मराठी व्याकरणात सप्तमी विभक्ती ही क्रियेचे स्थान किंवा वेळ दर्शवण्यासाठी वापरली जाते. या विभक्तीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यातील कारकार्थ अधिकरण असा असतो. सप्तमी विभक्तीचे प्रत्यय त, इ, आ हे आहेत. सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आणि उदाहरणे आपण पाहूयात. वर्गात शांतता असावी. तर येथे वर्गात हे काय आहे, तर या ठिकाणी स्थळ दर्शवलेलं आहे. तो टेबलावर पुस्तक ठेवतो. तर टेबलावर हे सुद्धा एक सप्तमीचं उदाहरण आहे आणि टेबलावर हे स्थळ आहे. 8वं आहे संबोधन. तर ही या वाक्यात या ठिकाणी विभक्तीचा उपयोग हाक मारण्यासाठी केला जातो. सर्वनामांना हाक मारता येत नाही, त्यामुळे त्याची संबोधन विभक्ती होत नाही. तर उदाहरण पाहूया म्हणजे आपल्याला समजेल. मुलांनो इकडं लक्ष द्या. तर या ठिकाणी मुलं जी आहेत तर त्या याच्यामध्ये नो हा विभक्तीचा प्रत्यय वापरलेला आहे. म्हणून या ठिकाणी संबोधन ही विभक्ती झालेली आहे. तर अशा प्रकारे आपण 8 या ठिकाणी प्रत्यय पाहिले आहेत, विभक्तीचे प्रत्यय पाहिलेले आहेत. हा व्हिडिओ आवडल्यास सर्व विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा व सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.